आजची एक मोठी बातमी। छत्रपती शिवाजी महाराज यांनी वापरलेली वाघनखं मुंबईत दाखल झालेली आहेत। पुरातत्व विभाग आणि कस्टम विभागाकडून वाघनखं मुंबईत आणण्यात आली। लंडन येथील व्हिक्टोरिया संग्रहालयातील ही वाघनखं मुंबईत आणण्यात आलेली आहेत। महाराष्ट्राचे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने हे खास शस्त्र परत आणण्यात आलेलं आहे। वाघनखं मुंबईत आणण्यात आल्यानंतर सातारा पोलीस आणि पुरातत्व विभागाकडून वाघनखं साताऱ्याकडे नेण्यात आली आहेत। लंडनमधून शिवरायांनी वापरलेली वाघनखं जी आहेत ती मुंबईत आलेली आहेत आणि आता मुंबईतून ही वाघनखं साताऱ्याकडे नेण्यात आली। तर यावेळेची एक सगळ्यात मोठी बातमी, छत्रपती शिवाजी महाराज यांनी वापरलेली ही वाघनखं जी मुंबईत आलेली आहेत आणि लंडन मधल्या एका म्युझियम मध्ये ही वाघनखं होती आणि आता कित्येक वर्षांची प्रतीक्षा खरं तर या वाघनखांसाठी होती। ही वाघनखं परत मायदेशी आणा अशी मागणी झाली होती आणि त्यानंतर ही वाघनखं आता मुंबईत आणण्यात आलेली आहेत आणि आता मुंबईतून ही वाघनखं साताऱ्यामध्ये जातील। पुरातत्व विभाग सध्या तिथं आहे आणि त्यांनी ही वाघनखं जी आहेत ती पोलीस आणि पुरातत्व विभागाने आता साताऱ्याच्या दिशेने नेलेली आहेत। वाघनखं मुंबईत आणण्यात आली। लंडनहून ही वाघनखं आता मुंबईत अखेर आलेली आहेत। व्हिक्टोरिया संग्रहालयामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून ही वाघनखं होती आणि ती वाघनखं अखेर मुंबईत पोहोचली आहेत। तर ही एक महत्त्वाची बातमी, सर्व शिवप्रेमी देखील आनंदी आहेत। मुंबईमध्ये वाघनखं सध्या दाखल झालेली आहेत। ही एक्सक्लुझिव्ह अशी दृश्य आपण बघतोय। मुंबईत ही वाघनखं आणण्यात आलेली आहेत। छत्रपती शिवाजी महाराज यांनी ही वाघनखं वापरली होती अफजलखानाचा कोथळा काढण्यासाठी, त्यामुळे या वाघनखांना एक विशेष महत्त्व आहे। संजय गडदे आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडले गेलेले आहेत। संजय, आता वाघनखं मुंबईत आली आहेत आणि साताऱ्याच्या दिशेने देखील निघाली असं कळत आहे। हो, निश्चितच मराठ्यांच्या इतिहासातील फार मोठं जे गौरवशाली काम जे छत्रपती शिवाजी महाराजांकडून करण्यात आलं होतं, अफजल खानाचा जो कोथळा ज्या वाघनखांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी काढला होता, ती वाघनखे लंडनच्या व्हिक्टोरिया संग्रहालयातून आज मुंबईमध्ये आणण्यात आलेली आहे। कस्टम विभागाचे अधिकारी असतील किंवा पुरातत्व विभागाचे अधिकारी असतील यांच्या साह्याने ही जी वाघनखे आहे ती मुंबईत आणण्यात आलेली आहे। त्यानंतर आता ही वाघनखे जी आहेत सातारा पोलीस आणि कस्टम विभागाचे अधिकारी, पुरातत्व विभागाचे अधिकारी जे आहेत ते साताऱ्याकडे ही वाघनखे घेऊन गेलेले आहेत आणि 19 जुलैला साताऱ्यामध्ये त्या वाघनखांचं एक भव्य असं कार्यक्रम देखील त्या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे। ही सर्व महत्वाची गोष्ट म्हणजे या वाघनखांना मुंबईत आणण्यासाठी जे आहेत ते महाराष्ट्र राज्याचे कार्यमंत्री जे आहेत ते सुधीर मुनगंटीवार यांनी विशेष प्रयत्न केले होते। मात्र ही वाघनखे जेव्हा आणण्यात येणार आहेत असं जेव्हा सरकारकडून सांगण्यात आलं, त्यावरती मात्र जे इतिहासकार आहेत इंद्रसेन सावंत यांनी देखील आक्षेप घेतला होता। ती वाघनखे छत्रपती शिवाजी महाराजांनी वापरली नसल्याचा दावा देखील त्यांनी केला होता। बिलकुल, धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी संजय। वेळोवेळी तुमच्याकडून आम्ही या संदर्भातले सगळे ताजे अपडेट घेत आहोत। तर या क्षणाची एक सगळ्यात मोठी आणि शिवप्रेमींमध्ये आनंदाची बातमी ती म्हणजे छत्रपती शिवरायांनी जी वाघनखं वापरली होती अफजलखानाचा कोथळा काढण्यासाठी ती अखेर मुंबईत आलेली आहेत आणि लंडनहून ही वाघनखं मुंबईत आलेली आहेत। गेल्या अनेक वर्षांपासून ही वाघनखं जी आहेत ती लंडनच्या व्हिक्टोरिया या म्युझियममध्ये होती आणि अखेर महाराष्ट्र सरकारनं अथक प्रयत्न केले, पाठपुरावा केला आणि ही वाघनखं जी आहेत ती आता मुंबईत आली आणि ती आता साताऱ्यामध्ये रवाना झालेली आहेत। पुरातत्व विभाग आणि पोलीस यांच्या उपस्थितीत ही वाघनखं जी आहेत ती मुंबईत दाखल झाली आणि त्यानंतर साताऱ्याकडे ही वाघनखं जाणार आहेत। आता ही वाघनखं शिवप्रेमींना कधी पाहायला मिळतात याचीच प्रतीक्षा लागून राहिली आहे।